महिला दिनाच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या माननीय सुधा कांकरे मॅडम यांची ओळख आपल्या सर्वांना आहेच, परंतु थोडक्यामध्ये बेटी बचाव, स्त्री जन्माचं स्वागत, स्त्री सबलीकरण अशा या विशेष सामाजिक कार्यामध्ये त्यांना 150हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले। ग्रामपंचायत हिवरे बाजार आदरणीय सरपंचताई ज्या आज या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने विशेष ग्रामसभेचं आयोजन केलेलं आहे आणि या सभेच्या अध्यक्षस्थानी असणाऱ्या आदरणीय सरपंच विमलताई ठाणगे मॅडम ज्यांच्या नावाने हिवरे बाजार असेल, अहिल्यानगर असेल, महाराष्ट्र असेल आणि देश असेल अशा सर्व पातळीवर उत्तुंग असं कार्य करून ज्यांनी समाजाला घडवण्यासाठी मोठे प्रयत्न केलेले आहेत। या पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आणि आदर्श गावाच्या निर्मितीसाठी त्याने अवघं आयुष्य झोकून दिलेलं आहे। असा मानव, महामानव असं म्हणता येईल, पुण्य आत्मा असं म्हणता येईल, आम्हा सर्वांचे ज्येष्ठ बंधू असं म्हणता येईल, असे श्री पद्मश्री पोपटराव पवार साहेब आज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। आजच्या या सभेला ग्रामपंचायत सदस्य, सर्व ग्रामपंचायत आदरणीय सदस्य बंधू आणि भगिनी इथे उपस्थित आहेत। त्यासोबतच आरोग्य विभागाची धुरा जे सांभाळतात ते आमचे मार्गदर्शक आदरणीय DHO डॉक्टर नागरगोजे सर आहेत, THO आदरणीय डॉक्टर काकडे सर आहेत, आमच्या मेडिकल ऑफिसर आदरणीय ज्योतिताई आहेत, विस्तार अधिकारी श्री खाडे साहेब आहेत आणि व्यासपीठावर उपस्थित असणारे सोसायटीचे चेअरमन, उपचेअरमन, सचिव आणि सर्व आदरणीय व्यासपीठ आणि माझ्या समोर उपस्थित असणाऱ्या सर्व माझ्या माता भगिनी, गरोदर माता ताई पण आज इथे उपस्थित आहेत, स्कूल मधल्या विद्यार्थिनी विद्यार्थी पण उपस्थित आहेत आणि मोठ्या संख्येने ही उद्याची पिढी आहे, हे उद्याचं जग घडवणारी पिढी आहे, हे आपल्या भारताचं उज्ज्वल भविष्य घडवणारी पिढी आहे, ही सुद्धा मोठ्या प्रमाणावर आज इथे उपस्थित आहे। या सर्वांनाच मी वंदन करते। जागतिक महिला दिवसाच्या निमित्ताने अनेक उपक्रम होत असतात आणि ते उपक्रम एक दिवसाचे नसावेत, त्यातून परिवर्तनाची नांदी व्हावी, त्यातून परिवर्तनाची दिशा मिळावी। मग सर्वात मूलभूत प्रश्न कुठला आहे, सर्वात महत्त्वाचा प्रश्न कुठला आहे, तो म्हणजे माणसाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे। एकूणच माणूस नावाच्या प्राण्याच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे। जर आईच नसेल तर मुलगा असो, मुलगी असो, कोणाचाही जन्म होऊ शकत नाही। आईच नसेल तर माणूसच निर्माण होणार नाही आणि माणूस नसेल तर माणुसकी सुद्धा इथे नांदणार नाही। मग जिच्यामुळे सृष्टी निर्माण होते, जिच्यामुळे सृष्टी निर्माणच केवळ नाही तर सृष्टीचं नंदनवन सुद्धा करण्याची जबाबदारी जी स्वतःवर घेते, अशी असणारी स्त्री आणि ही स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण हे वाढत चालल्यामुळे आपल्याला अशा सभा घ्याव्या लागत आहेत। मी म्हटलं की आंतरराष्ट्रीय महिला दिवस हा केवळ एक दिवसाचा उत्सव नाही, तर त्यातून असा काही एक विचार घेतला पाहिजे, अशा प्रकारच्या विचाराचं एक जागरण झालं पाहिजे, त्याच्यातून समाजामध्ये, देशामध्ये, जगामध्ये सामाजिक परिवर्तन झालं पाहिजे। आणि म्हणूनच आपल्या अहिल्यानगरचं कौतुक आहे। अहिल्यानगरचे आदरणीय जिल्हाधिकारी सर आहेत, CO सर आहेत, त्यांचं मार्गदर्शन आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर मधल्या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये 1 मार्च पासून 8 मार्च पर्यंत एक दिवस विशेष ग्रामसभेचं आयोजन करून स्त्री जन्माच्या स्वागताचा ठराव घेतला जात आहे। ही खूपच आनंदाची गोष्ट आहे, सामाजिक परिवर्तनाची गोष्ट आहे। आज आपण पाहतो की जी चिमुकली आईच्या पोटात आहे, आईच्या गर्भात आहे, ती आपल्या आईला म्हणते की आई, तुझं बाबांचं, आजींचं, आजोबांचं बोलणं काल रात्री ऐकलं मी आई,
तुम्ही सगळ्यांनी ठरवले ना की उद्या मला डॉक्टर काकांकडे घेऊन जायचंय. नको काही नको असं करू नको ग, मला डॉक्टर काकांकडे घेऊन जाऊ नको ग, मला डॉक्टर काकांची खूप खूप भीती वाटते ग, माझे युलेशे कोमलचे हातपाय आई डॉक्टर काका तोडून टाकतील ग, आणि रक्तबंबाळ झालेला माझा हा देह आई उकड्यावर फेकून देतील, कुत्रे येतील, झडप घालतील, तोंडात पकडतील, गल्लीभर फिरवतील ग आई, माझ्या शरीरातलं ठिपकणारं ते रक्त आई तू पाहू शकशील, माझ्या शरीराची झालेली विडंबना आई तुला सहन होईल. नाही आई नाही असं करू नको ग, मला मारू नको ग, मी तुला कुठलाही त्रास देणार नाही ग, कुठलाही हट्ट मी करणार नाही ग आई, मला तुझ्या मांडीवर खेळायचंय ग, आजी आजोबांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत, तुझं बोट पकडायचंय, बाबांचं बोट पकडायचंय, शाळेमध्ये जायचंय, खूप खूप शिकायचंय ग आई मला तुझ्या म्हातारपणाची काठी व्हायचंय, बाबांच्या म्हातारपणाची काठी व्हायचंय आई, मला पुण्यश्लोक अहिल्या देवीसारखं काम करायचंय, सावित्रीबाई फुले सारखं काम करायचंय, जिजामातांसारखं काम करायचं, पण कधी तू मला जन्म दिला तरच ना. वेळ नाही गेली अजून हाक देते मी तुला, वेळ नाही गेली अजून हाक देते मी तुला, खुडू नको कळी आई, खुडू नको कळी आई, देश घडवायचा आहे मला, देश घडवायचा आहे. आहे जी आईच्या पोटात आहे, आईच्या गर्भात आहे, ती अशी आर्त अशी हाक आपल्याला देते की मला वाचवा, मला वाचवा, मला जगायचंय, मला जगायचंय, मला समाजाची, देशाची, मानवतेची सेवा करायची, अशी आर्त अशी हाक देत आहे. आणि आपलं कर्तव्य आहे. तर आज मुलगी जन्माला आली नाही तर उद्याची आई नाहीये, उद्याची आई नाही तर समाजाची घडी विस्कटून जाणार आहे, समाजामध्ये एवढा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. आज आपण पाहतोय आज युद्धजनक परिस्थिती आहे, आपल्याला युद्धाच्या बातम्या आपण वाचतो, ब्रेकिंग न्यूज आपण पाहत आहोत, आणि हे जे काही युद्ध आहे ना हे सुद्धा एक मूक युद्ध आहे, जिला बोलताच येत नाही अशा चिमुकलीचं हे मूक असं युद्ध आहे. आणि हे जे युद्ध आहे, ही जी लढाई आहे, ही संस्कृती विरुद्ध विकृतीची लढाई आहे, संस्कृती विरुद्ध विकृतीची लढाई आहे. जो आपला भारत देश आहे, ज्याला आपण माता म्हणतो, जी भारतीय संस्कृती सगळ्या जगामध्ये उच्च समजली जाते, भारतीय संस्कृतीमध्ये मातेला वंदन केलं जातं, कन्येला वंदन केलं जातं, छोटीशी चिमुकली जरी असेल तरी तिला वंदन करण्याची भूमिका असते. अशा या भारतीय संस्कृती, अशा या संस्कृती विरुद्ध आज विकृतीची लढाई आहे. आणि ही जी विकृत भावना आहे, मुलगी नको ही भावना आहे, तिला रिजेक्ट करण्याची भावना आहे, तिचा सुरक्षिततेचा प्रश्न आज इतका मोठा निर्माण झालेला आहे की ही चिमुकली गर्भात सुरक्षित नाही, चार भिंतीत सुरक्षित नाही, शाळेच्या आवारामध्ये सुरक्षित नाही, समाजामध्ये सुरक्षित नाही, रेल्वेमध्ये नाही, बसमध्ये नाही, मग तिने जायचं तरी कुठे. ही विकृत अवस्था आहे. आणि ही विकृती थांबवण्यासाठी आपल्या सगळ्यांना सज्ज झालं पाहिजे. आपल्या अंतर्मनातली ज्योती आपल्याला प्रज्वलित केली पाहिजे. आणि ही अंतर्मनातली ज्योती ही जी पणती आहे, हीच पणती आपल्या जीवनामध्ये खरोखर सुख शांती आनंदाची दिवाळी निर्माण करणार आहे. दीपावलीच्या दिवशी एक पणती रुसली, म्हणाली मी नाही पेटणार. दीपावलीच्या दिवशी एक पणती रुसली, म्हणाली मी नाही पेटणार. आधी घ्या शपथ, स्त्री भ्रूण हत्या मी नाही होऊ देणार. दिवाळीच्या सणाला नको का बहीण ओवाळायला, दिवाळीच्या सणाला नको का बहीण ओवाळायला, औक्षण भावाचे नको का करायला. भाऊ बहिणीचा हा स्नेह अमृताचा ठेवा, भाऊ बहिणीचा हा स्नेह अमृताचा ठेवा, ठेवा हा अमृताचा जतन करूया. एक पणती स्त्रीत्वाची जागृती ठेवूया. दीपावलीच्या दिवशी एक पणती रुसली, म्हणाली मी नाही पेटणार. आधी या शपथ, स्त्री भ्रूण हत्या मी नाही होऊ देणार. आज स्त्री भ्रूण हत्येचा हा जो काही विकृतपणा जर वाढत गेला तर हे जग संपायला वेळ लागणार नाही. एकीकडे युद्ध आहे, बॉम्बस्फोट आहे, एकमेकांना वैर भावनेने एकमेकांना मारून टाकलं जातं. आणि इथे संस्कृती विरुद्ध विकृतीची लढाई आपल्याला दिसते. संस्कृती आपली प्रधान आहे पण ती कुठेतरी दबलेली दिसते, कमजोर झालेली दिसते. आणि विकृतीचा राक्षस आज आपल्या समोर आहे. आणि आता म्हणूनच आजच्या या विशेष ग्रामसभेमध्ये आपल्याला विशेष असा ठराव घ्यायचा आहे. आणि त्या ठरावाचे मुद्दे आदरणीय मान्यवरांनी जे आपल्याला मार्गदर्शन केले, त्या ठरावाचे 3 मुद्दे आहेत. ती म्हणजे पहिला मुद्दा नंबर 1 की आमच्या गावामध्ये एकी स्त्री भ्रूण हत्या होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ.
आमच्या गावामध्ये एकही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ. नंबर 2, जन्माला येणाऱ्या चिमुकलीचे कन्या जन्म आनंद सोहळ्याने तिचा सन्मान करू. जन्माला येणाऱ्या चिमुकलीचे कन्या जन्म आनंद सोहळ्याने तिचा सन्मान करू, म्हणजे तिचा आणि तिच्या आईचा सुद्धा सन्मान करू. आणि नंबर 3 आमच्या गावातल्या ज्या गर्भवती माता भगिनी आहेत त्यांना आरोग्याच्या सर्व प्रकारच्या सुविधा पुरवत असताना त्यांची मानसिकता सबल राहील, त्यांना मानसिक बळ मिळेल, त्यांना आधार मिळेल याची पण उपाययोजना करू. त्यासाठी गर्भ संरक्षण आणि गर्भरक्षण याचे धडे गर्भवती मातांना आम्ही देऊ. अशा प्रकारचे 3 मुद्दे ग्रामसभेमध्ये घेण्याचं ठरलं होतं आणि त्याच्यासाठी एक छोटीशी जादू योजना पण आपण अहिल्यानगरच्या प्रत्येक तालुका वाईजच्या कार्यशाळेमध्ये आपण समजून सांगितली होती. ती योजना अशी आहे सरपंचताई, की आपल्या गावाचं जर समजा लोकसंख्या असेल, आताच मी सरपंचताईंशी बोलत होते, त्यांनी मला सांगितलं की जवळपास 1,500, बरोबर आहे, 1,500 आपल्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या आहे. जर आपल्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये एखाद्या चिमुकलीचा जन्म झाला आणि प्रत्येक व्यक्तीने दर 10 रुपयाचा सहभाग त्याच्यामध्ये नोंदवला, मुलीच्या जन्माचा आनंद म्हणून त्यांनी 10 रुपयाचं एक पुण्यदान देऊ केलं, तर 10 रुपये मिळून 1,500 लोकांनी दिल्यानंतर किती जमा होतील? 15,000 रुपये जमा होतील. आणि हे 15,000 रुपये जर आपण फिक्स डिपॉझिट मध्ये टाकले तर काही वर्षानंतर त्याचे लाभ होतील. म्हणजे हिवरे बाजारच्या ग्रामपंचायतीमध्ये गावामध्ये जन्माला येणारी प्रत्येक मुलगी ही लखोपती होऊ शकते, होऊ शकते. आणि कोणाचं अनुदान नाहीये, कुणी दिलेले उपकार नाहीये, तर लोकांनी लोकांसाठी आणि चिमुकलीसाठी दिलेलं हे आनंदाचं दान आहे आणि ते म्हणजे 10 रुपये. आज 10 रुपये देणं कोणाला अवघड आहे का? मी सर्व माता भगिनीच्या इथे उपस्थित आहेत त्यांना विचारते, 10 रुपये देणं कोणाला अवघड आहे का? नाही. आदरणीय व्यासपीठाला विचारते, कारण व्यासपीठावर मान्यवर आहेत सगळे. 10 रुपये प्रत्येकाला देणं काही अवघड आहे का? नाही. म्हणजे 10 रुपयाचा आपण आपला आनंदाचा ठेवा या चिमुकलीच्या जन्माच्या वेळेस जर देऊ केला आणि आपल्या 1,500 लोकांनी दिले 15,000 रुपये त्या मुलीच्या नावाने आपण फिक्स डिपॉझिट ठेवले, तर जेव्हा ती मुलगी 10वी पास होईल तेव्हा ती लखोपती होणार आहे. मग आपल्या ग्रामपंचायतीमधली प्रत्येक मुलगी जर लखोपती झाली तर मग हे गावच लखोपती मुलीचं गाव म्हणून ओळखलं जाईल. याचा प्रयोग आम्ही राहता तालुक्यामध्ये एका स्कूलमध्ये केला. तिचं नाव आहे स्वामी विवेकानंद स्कूल. आणि तो जो ठराव घेतलेला होता तो जवळपास 20 वर्षापूर्वी घेतलेला ठराव होता. आणि मागच्या महिन्यामध्ये आम्ही 10वी मध्ये असणाऱ्या सर्व मुलींना 1 लाख रुपयाचा चेक दिलेला आहे. ही केवळ काल्पनिक योजना नाहीये, ती राबवलेली योजना आहे. पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा सक्सेस झालेला आहे. जळगावमध्ये, धुळ्यामध्ये, औरंगाबादमध्ये आणि अहिल्यानगरमध्ये अशा प्रकारच्या योजना चांगल्या प्रकारे राबवून प्रत्येक मुलगी कशी लखोपती होईल आणि ती पण लोकसहभागातून होणं महत्वाचं आहे. कारण लोकांच्या मनामध्ये हा विचार उत्पन्न होणं, हा भाव उत्पन्न होणं, मुलीच्या जन्माचं स्वागत करण्याविषयी ही मनोभूमिका निर्माण होणं हे महत्वाचं आहे. म्हणजे एकाच वेळेस दोन्ही गोष्टी होणार आहेत. मुलगी लखोपती पण होणार आहे आणि मुलगी सर्व गावकऱ्यांच्या मनामध्ये मुलींविषयीची एक प्रेमाची, आपुलकीची भावना निर्माण होणार आहे. ही मुलगी आहे, ही लखोपती झाली, त्याच्यामध्ये माझा सहभाग आहे, हा जो काही मोठा आनंद आहे, हा आनंद हा वेगळा आनंद आहे. मग आज ही विशेष ग्रामसभा आहे. मी सर्वांना नम्र प्रार्थना करेन की या 10 रुपयाच्या जादू योजनेमध्ये कोण कोण सहभागी होऊ शकेल त्याने हात वर करायचा. आपल्या गावात जी मुलगी जन्माला येईल तुम्ही सगळे
लखोपती करणार आहोत. आणि आज हा विशेष ग्रामसभेमध्ये विशेष असा ठराव आपल्या सगळ्यांच्या संमतीने झालेला आहे. एक विशेष घटना आहे आणि म्हणून आज आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने झालेल्या विशेष ग्रामसभेमध्ये विशेष ठराव हा आदरणीय सरपंच ताई यांच्या नेतृत्वाखाली झालेला आहे. त्यांचा विशेष असा मी सन्मान करत आहे. मान्य व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय पद्मश्री पोपटराव पवार साहेब, तसेच आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आजच्या जे प्रमुख पाहुणे आहेत कांकरिया मॅडम, तसेच आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी, डॉक्टर, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आरोग्य सेविका, तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आणि सर्व विद्यार्थी, आज आपण इथे एक विशेष ग्रामसभेसाठी उपस्थित आहोत. आजची ग्रामसभा ही स्त्री भ्रूण हत्याविषयीची जनजागृती या संबंधी आहे. कांकरिया मॅडमनी खूप सुंदर असं मार्गदर्शन आपल्या सर्वांना केलेलं आहे. आपण सगळ्यांना माहिती आहे की हिंदवी स्वराज्य ज्यांनी निर्माण केलं असे छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविणाऱ्या राजमाता जिजाऊ यांचं कार्य खूप महान होतं. तसेच आपल्या सर्वांना शिक्षणाची दारे उभी करून दिली अशा सावित्रीबाई फुले. तसेच आपण पाहतो आपल्या देशामध्ये पंतप्रधान पदापर्यंत महिला गेलेली आहे. तसेच सर्व क्षेत्रामध्ये महिला खूप छान कार्य करत आहेत. महिला राष्ट्रपती आहेत, महिला डॉक्टर आहेत, म्हणजे सर्व क्षेत्रामध्ये महिला खूप चांगलं कार्य करतात. तरी सुद्धा या देशामध्ये स्त्री भ्रूण हत्या व्हावी ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे आणि याचं चिंतन सर्वांनी खरोखर केलं पाहिजे. आज सगळ्यांना आपल्याकडे विद्यार्थिनी आहेत, सगळ्या 9वी, 8वी, 9वीच्या विद्यार्थिनी आहेत, त्यांना खूप चांगल्या प्रकारे समजतं की आपल्याला जी संधी मिळालेली आहे, म्हणजे आपण शिक्षण घेतोय. आज थोडासा काळ बदललाय, स्त्रियांना शिक्षणाची संधी उपलब्ध झाली आणि स्त्रियांसाठी खूप कायदेही कडक झालेले आहेत. आपल्याला खूप सर्व अधिकार मिळालेले आहेत. परंतु आपल्याला जे अधिकार मिळाले त्याचा योग्य रीतीने उपयोग आपण करून घेतला पाहिजे. ते आपल्याला जे अधिकार मिळाले त्याचा गैरवापर आपल्याकडून होता कामा नये. आपल्याला पवार साहेब नेहमीच मार्गदर्शन करत असतात, नेहमीच सांगत असतात की मोबाईलचा कमीत कमी वापर करणे. आणि मी ते भरपूर महिला बसलेल्या आहेत की त्याही जनजागृती करू शकतात की आपण मोबाईलचा वापर कशासाठी करायचा आणि किती करायचा हे आपण इतर महिलांना सांगितलं पाहिजे. आणि विद्यार्थिनींनी याचं भान खरोखर ठेवलं पाहिजे. आपल्याला अभ्यासापुरताच मोबाईल आपण वापरला पाहिजे. त्याचे जे फायदे तोटे आहेत आपल्याला नेहमी पवार साहेब सांगत असतात. ते बाहेर फिरून तिथं जे त्यांना पाहायला मिळतं, ऐकायला मिळतं ते आपल्याला नेहमी सांगत असतात. ही मोठी मंडळी आपल्याला सांगतात त्याचं कारण तेच असतं की आपलं भविष्य उज्ज्वल व्हावं, आपल्याकडून काही चुका होऊ नयेत म्हणून ते नेहमी आपल्याला सावध करत असतात. आणि पुन्हा एकदा मी सर्व विद्यार्थिनींना सांगेन की आपण जे आपल्याला ही संधी मिळालेली आहे, शिक्षणाची असेल किंवा मुलींना जे अधिकार आहेत त्याचा आपण योग्य वापर केला पाहिजे. आणि आताच कांकरिया मॅडमनी ज्या ठरावाबद्दल त्या बोलल्या, आम्ही आमच्या हिवरे बाजार परिवाराच्या वतीने मॅडम मी तुम्हाला सांगते की हा 10 रुपये देण्याचा जो आनंदाचा ठराव आहे तो आमच्या हिवरे बाजारमध्ये नक्कीच राबवला जाईल असे मी तुम्हाला सांगते. आणि आज इथे तुम्ही सर्वजण आलात आणि तुमचा अमूल्य वेळ तुम्ही इथे दिलात, आम्हा सर्वांना मार्गदर्शन केलं. खरंच मॅडम मी तुम्हाला खूप धन्यवाद देते. आणि तुम्हा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. विशेष प्रमाणपत्र ग्रामपंचायत हिवरे बाजार यांना आज इथे प्रदान करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित ग्रामसभेत आपण स्त्री जन्माचे स्वागत कराबाबत ठराव घेतला. ही एक ऐतिहासिक व सकारात्मक परिवर्तनाची बाब आहे. आपले मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील कार्यास अनेक उत्तम शुभेच्छा. मी DHO डॉक्टर नागरगोजे सर यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण हे प्रमाणपत्र आदरणीय सरपंच ताईंना बहाल करावं. या जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाच्या ग्रामसभेचं ज्या विभागानं
जिल्हा परिषद अहिल्यानगर आरोग्य विभाग यांनी जे नियोजन आयोजन केलेलं आहे त्या संदर्भामध्ये आपल्या जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी माननीय डॉक्टर बापूसाहेब नागरगोजे सर हे या ठिकाणी या ठिकाणी विचार व्यक्त करतील। आजच्या या विशेष ग्रामसभेसाठी आदर्श गाव हिवरे बाजार या ठिकाणी उपस्थित आपले सर्वांचे मार्गदर्शक पद्मश्री पोपटराव पवार सर, त्याचबरोबर स्त्री भ्रूण हत्या थांबवण्यासाठी मुलींच्या जन्माचं स्वागत करण्यासाठी पूर्ण देशामध्ये विविध ठिकाणी दौरे करून मार्गदर्शन करणाऱ्या डॉक्टर सुधा कांकरे मॅडम, आपल्या आदर्श गावच्या सरपंच, त्याचबरोबर माझे सहकारी डॉक्टर काकडे साहेब, तालुका आरोग्य अधिकारी, विस्तार अधिकारी पंचायत समिती अहिल्यानगरचे खाडे साहेब, त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्र टाकळी खातगावचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिंदे, सर्व उपस्थित सन्माननीय पदाधिकारी, गावातले सर्व सन्माननीय नागरिक, त्याचबरोबर आरोग्य विभागात कार्यरत असणाऱ्या आमच्या सर्व कर्मचारी, शाळेचे सर्व शिक्षक वृंद, त्याबरोबरच सर्व विद्यार्थी मित्रांनो, आजचं आपण प्रास्ताविक ऐकलं, त्याचबरोबर सुरुवातीला जे एक सुंदर पथनाट्य सादर केलं ते सर्व होमिओपॅथी कॉलेजचे विद्यार्थी, त्यांचे आपण सर्वप्रथम अभिनंदन करूया। या सर्व याच्यावरून आपल्याला विषयाचं एक ओरिएंटेशन आलं असेल, आपण हे कशासाठी साजरा करतोय। तर जो 8 मार्च आपण जागतिक महिला दिन साजरा करतो, महिला दिन साजरा करण्याचं मेन उद्दिष्ट आहे की महिलांना समाजामध्ये एक मानाचं स्थान मिळालं पाहिजे, त्यांना त्यांच्या वाट्याचा स्वाभिमान, त्यांना त्यांच्या वाट्याचा आदर हा मिळाला पाहिजे। जसं पथनाट्यामध्ये सुरुवातीला पाहिलं की ती गरोदर असताना तिला पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये कशा प्रकारे वागणूक मिळते, हे थोड्याफार प्रमाणात आपण जर पाहिलं तर समाजात अजूनही आपल्याला हे चित्र पाहायला भेटतं। त्या चित्रामध्येच आपल्या पुरुषांची किंवा पुरुष प्रधान संस्कृतीची आणि ती स्वीकारलेल्या मातांची सुद्धा, महिला वर्गाची सुद्धा मानसिकता आपल्याला त्यामधून दिसून येते की आपल्याला प्रत्येकाला, प्रत्येक कुटुंबाला वंशाचा दिवाच पाहिजे, ही जी अजूनही आपल्या समाजामध्ये रूढ असलेली जी आपल्या एक मानसिकता आहे। त्यामुळे मग मुलींचं एकतर तिचा जन्म होऊ द्यायचा नाही, जन्म झाला तरी तिला दुय्यम वागणूक, त्यानंतर मग तो जो सतत होणारा भेदभाव, समाजामध्ये होणारा भेदभाव, यामुळे आपल्या समाजामध्ये मुली असतील, महिला असतील यांच्याबद्दल अजूनही तेवढा ॲक्सेप्टन्स नाही किंवा त्यांच्या आपल्याला मुलाच पाहिजे ही जी मानसिकता आहे, त्यातून जसं सुरुवातीला मगाशी त्यांनी सांगितलं की जो पुरुषांचा जन्मदर आहे तो महिलांच्या तुलनेने जास्त आहे। त्यामुळे आज जर पाहिलं आपण गावोगावी तर होणारे जन्म हे मुलांचे जास्त असतात, मुलींचे कमी असतात। त्यामध्ये आपण सर्व जबाबदार आहोत। यामध्ये एक तर स्वतः स्त्री भ्रूण हत्या करण्यासाठी, तपासण्यासाठी जे मागणी करतात तिथपासून तर त्या सेवा पुरवणाऱ्या वैद्यकीय जे व्यावसायिक आहेत त्यांच्यापर्यंत सर्वच याच्यामध्ये दोष आहेत। पण हे सर्व टाळण्यासाठी आपल्याला समाजाची मानसिकता बदलणं गरजेचे आहे। प्रशासन, त्याचबरोबर जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्या वतीने या आठवड्यामध्ये जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून पूर्ण जिल्ह्यामध्ये सर्व ग्रामपंचायतींमध्ये एक विशेष ग्रामसभांचं आयोजन करण्याचं माननीय जिल्हाधिकारी महोदय डॉक्टर पंकज आशिया, त्याचबरोबर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ह्या ग्रामसभा आयोजित करतोय। त्याबरोबरच प्रत्येक तालुक्यामध्ये जिथं मुलींचं जन्म प्रमाण कमी आहे, जन्मदर कमी आहे, अशा गावचे सरपंच आणि पदाधिकारी यांच्यासाठी सुद्धा आपण गेल्या 1-2 महिन्यामध्ये वेगवेगळ्या तालुक्याच्या ठिकाणी कार्यशाळा आयोजित केलेल्या होत्या। त्यामध्ये सुद्धा कांकरे मॅडमनी तिथंही सुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे। या सर्व याच्यातून आपला प्रयत्न, जसा आपला जिल्हा सर्व आघाड्यांवर प्रगतशील आहे तसा आपण याच्यामध्ये सुद्धा आघाडी घेतलेली, पण ती उलट्या पद्धतीने घेतलेली आहे की आपला जन्मदर मुलींचा कमी होत चाललाय। तर हे सुधारण्यासाठी आपल्याला सर्वांना एकत्रित प्रयत्न करणं गरजेचं आहे। 8 मार्च या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने
आयोजित केलेल्या आजच्या या बेटी पढाओ बेटी बचाओ किंवा स्त्री भ्रूण हत्येसंदर्भात आपल्या जिल्हा परिषदेने आयोजित केलेल्या या शिबिरासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या आपल्या नगरच्या एक भूषण म्हणून ज्यांनी राज्यभर देशभर मुलींसाठी आणि मुली वाचवा यासाठी खूप मोठं अभियान हाती घेतलं त्या डॉक्टर सुधा कांकरिया मॅडम, आपल्या सरपंच आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षा विमलताई ठाणगे, आपले चेअरमन व्हाईस चेअरमन ग्रामस्थ, त्याचबरोबर ज्यांच्या पुढाकारातून जिल्हाभर आरोग्य विभाग हे कार्यक्रम आयोजित करत आहेत, आपले जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी बापूसाहेब नागरगोल साहेब, सन्मानी व्यासपीठ, होमिओपॅथी कॉलेजचे सर्व विद्यार्थी, आलेले सर्व आरोग्य विभागाचे आरोग्य सेवक, अंगणवाडी ताई, मदतनीस सर्व, त्याचबरोबर गावातून आलेल्या माता आणि भगिनी. खरं म्हणजे 8 मार्च हा जागतिक महिला दिन असतो आणि त्या दिवशी महिलांच्या दृष्टीने विविध उपक्रम शासनाच्या वतीने, सामाजिक संस्थांच्या वतीने राबवले जातात. त्या पाठीमागचा उद्देशच आहे की घरातील आई, पत्नी, मुलगी या जर सुरक्षित असतील तर ते कुटुंब सुरक्षित असते. वेगवेगळे आजार, आरोग्याकडे झालेले दुर्लक्ष ही एक बाजू असते आणि दुसरी बाजू की कुटुंबाचा दिवा म्हणून घरामध्ये मुलगा असावा आणि त्यातून होणारी स्त्रीभ्रूण हत्या या सामाजिक समस्येमुळं आज आपण मुलांचा आणि मुलींचा जन्मदर पाहिला तो हजारी आपण 850-900 पर्यंत खाली आलेला आहे आणि काही राज्यामध्ये मात्र तो मोठ्या प्रमाणाने घटताना दिसतो. आणि ठराविक आपण पाहतो यामध्ये की हे जे बॅलन्स बिघडतोय आणि त्याचा परिणाम वेगवेगळ्या सामाजिक समस्या आज आपल्याला सर्वदूर पाहायला मिळतात. एक तर मुलगाच पाहिजे म्हणून मुलांचे लाड चालतात आणि त्याचा परिणाम मुलं नाजूक होत चाललेली आहे. त्यांना जे पाहिजे जेव्हा पाहिजे तेव्हा मोबाईल हातात मिळतो, ते म्हणतील ते खायला मिळतं. एवढंच नाही तर 1 वर्ष वयाच्या मुलांचा सुद्धा वाढदिवस लाखो रुपये आता खर्च केले जातात. आम्ही अहमदनगर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे तृतीय वर्षाचे विद्यार्थी आज तुमच्या समोर स्त्री भ्रूण हत्या यावर एक नाटिका सादर करीत आहोत, ज्याचं लेखन आमच्याच कॉलेजचे अध्यापिका डॉक्टर वैशाली विनोद काकडे यांनी केलेले. तर चला आता आपण पाहूया प्रसंग पहिला. चला नगर नगर आहे का कोणी नगर? चला लवकर. चला ताई लवकर चला. सरकण्या तिकडं बसू तुम्ही. बस बाई. टिंग टिंग. आता संध्याला झोप लागलेली आहे आणि ती आता स्वप्न बघत असताना नाच ग घुमा. कशी मी नाचू? नाच ग घुमा. कशी मी नाचू? नाच ग घुमा. ह्या गावचा त्या गावचा डॉक्टर नाही आला, तपासलं नाही मला, कशी मी नाचू? नाच ग घुमा. कशी मी नाचू? नाच ग घुमा. कशी मी नाचू? नाच ग घुमा. ह्या बाराला बी आरती झाली तर हे खराबाई काढील मला, कशी मी नाचू? नाच ग घुमा. कशी मी नाचू? नाच ग घुमा. कशी मी नाचू? नाच ग घुमा. ह्या गावचं त्या गावचं पोलीस नाही आलं, हे ध्यान घेऊन नाही गेलं, कसं मी नाचू? नाच ग घुमा. कशी मी नाचू? नाच ग घुमा. कशी मी नाचू? अरे चला नगरचे, खाली उतरा, खाली उतरा, लवकर खाली उतरा. चला ताई लवकर खाली उतरा. अहो ताई थोडं हळू उतरा की. दादा ताईला हाताला धरून खाली उतरावा ना. हे बाबा तू एकदा खाली उतर. उतर खाली. आता आपण पाहूया प्रसंग दुसरा. हॅलो, अगं नाही
पिऊ काय? हा नाही जाऊ दे यावेळेस तुम्हीच जाऊन या आम्ही कधीतरी नंतर जाऊ. एक मिनिट पिलं ना पाणी? तुम्हाला सांगितलं होतं का सोनोग्राफी त्यांची आहे, त्यांना नेक्स्ट चला नंबर दुसरा. अहो तुमचा तिसरा नंबर आहे, दुसरा नंबर चला तुमचा. चला तर एक पटकन या कशी आहे तब्येत आता? बरी बघा. किती दिवस झाले? 3 महिने 2 हप्ते वर झाले पा. बर बाळाची वाढ व्यवस्थित आहे की नाही ते एकदा आपण तपासून बघूया. पाणी पिलाय ना भरपूर? हा पिलाय की. बर मॅडम आमचं जर ते वेगळं काम होतं. वेगळं म्हणजे काय काम काढलं? अहो ते जरा सोमवार शुक्रवार कळलं असतं तर बरं झालं असतं. म्हणजे अहो असं काय म्हणता? सोमवार शुक्रवार माहित नाही तुम्हाला? अहो सोमवार म्हणजे पोरग म्हणे आणि शुक्रवार म्हणजे पोरगी. आधी बाहेर आधी बाहेर लावलेली पाटी वाचली नाही का? इथे गर्भलिंग निदान चाचणी केली जात नाही. 1994च्या PCPNDT ऍक्ट नुसार गर्भलिंग निदान चाचणी करणं हा कायद्याने गुन्हा आहे. स्वतः पण खडी फोडायला जाल आणि मला पण पाठवाल. ते समजत खरं आहे हो मॅम. पण हे बघा मी काय तुम्हाला नाराज करणार नाही. शेवटी 50 एकर बागायतीचा मालक आहे मी. तुम्ही एक आकडा सांगून तर बघा. पण एवढं काम करा बघा. तुम्ही जाताय का मी पोलिसांना बोलवू? आधी बाहेर व्हा. जातो बघा जाऊ. प्रसंग तिसरा. ताई झाला ना गोटा पापड करून? अहो ताई कुटावा येऊनच पडे ना अजून. बघू आता कधी करायचं. बाई आली तिला विचार पण काय झालं? काकी काय झालं काल डॉक्टरचं? कशाचं काय आणि फाटक्यात पण ते डॉक्टरी पण नाही म्हणली बघता बसायला. काय अवदसा पडली माय गळ्यात. तिच्या आईला बी पाठोपाठ 3 पोरी झाल्या आणि मग कुठं 4थं पोरगं झालं. आणि आता मी आता म्हणत होती माझ्या भावाची पोर करा म्हणून, पण त्या बाप लेकांनी काय ऐकलं नाही बाई माझं. आणि म्हणे पोरगी शिकलेली हाय. आता पडला का शिक्षणाचा उजेड? हाय का आता वंशाला दिवा? खरंय काकी, या शिकलेल्या आणि उठलेल्या पोरी काही कामाच्या नाही. नाही तर काय एवढा महाग लेखनाले आणि कसलं त्यानं पडलंय काय? हा ना, तुटायला गेला सुंदरी आणि गळ्यात पडली चिचुंदरी. काय बाय येते बाई. तुम्हाला भावनाची आंबा माहित आहे का? तिच्याकडे गेलं की पोरगच होतं. जा की तिथं. कशाला बाई भावनगर? आता बघू दुसरी इथली कुठली तरी डॉक्टरी. बरोबर आहे, ठीक आहे. जाते बाई मी. गेली काय म्हणते तू? अगं बघ ना, काय त्या शिकलेल्या पोरीचं कसं नुकसान झालं. त्या काकीला तिच्या त्या पेटाठुऱ्याला एवढी चांगली पोरगी मिळाली. हाय का काही किंमत? आणि काय तर म्हणे देखणं लिहो. काय करायचं त्या देखण्यापणाला? देखणा दिवा टपरीवर लावा. आपण काय बोलायचं? प्रसंग चौथा. दार उघड बया त दार उघड बया, दार उघड बया त दार उघड बया. अहो महाराज तुम्ही काय दारुगड करताय? इथे सगळ्या आया वया समजे तुमचंच तर ऐकायला आलेत ना. अगं हे दार घराचं नाही तर तुमच्या मनाचं आणि बुद्धीचं दार म्हणतोय. आणि बायांनो तुम्हीच नाही, बुवांनो तुम्ही पण दार उघडा. म्हणजे वंशाला दिवाच पाहिजे, पणती नको. लेक सावित्रीबाई सारखी पाहिजे, पण आपल्या घरी नको. आणि म्हणून म्हणतोय दार उघड बया त दार उघड बया, दार उघड बया त दार उघड बया. महाराज हे सगळं ऐकायला शिकवायला बरं वाटतं, पण तुम्ही सांगा पोरगी झाली म्हणजे तिला शिकवा, तिची काळजी घ्या, खर्च करा, तिचं रक्षण करा, त्यानंतर हुंडा द्या आणि लग्न करून तिला पाठवून द्या. हीच तर आजकालची अडचण आहे ना. एवढीच जर तुम्हाला पोरींची अडचण वाटती, त्यांच्या हुंड्याची अडचण वाटती, तर एक कल्पना देऊ का तुम्हाला? सरकार जसं लाडकी बहीण देतंय तसं सरकारनेच हुंडा दिला तर बरं होईल की अरे अरे रताळ्यांनो, सरकारने शिक्षण मोफत केले. ते शिकवून मुलींना मोठं करा, त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभे करा. मग ते बघा हुंड्यापेक्षा जास्त कमवतील की. आणि म्हणून म्हणतो
दार उघड भया आता दार उघड भया, दार उघड भया आता दार उघड भया. दार उघड बया, आता दार उघड बया, दार उघड बया, आता दार उघड बया. अहो महाराज, तुम्ही काय इथं लोकांना शिकवीत बसले? तुमच्या बहिणीच्या घरी होतंय ते बघा. काय दाजी काय झालं? दाजीला काही विचारतो, मी सांगते तुला. जा तुझ्या बहिणीला परत घेऊन. तिला आत्ता बी तपासली आणि ह्या बारीनं बी पोरगीच आहे म्हणते. तिला ह्या बारीनं बी तपासली आणि आत्ता बी पोरगीच आहे म्हणते. एक तर तिला मोकळी करून आण, नाही तर माहेरीच ठेव. नाही बरोबर आहे तुमचं. हा विचार तुमच्या आईने केला असता तर तुम्ही झाल्या नसत्या आणि हे तुमचं बेन पण झालं नसतं आणि माझी बहीण सुद्धा सुखात राहिली असती. दादा बघ बरं काय म्हणते, आता कसं करायचं बरं आपण? कसं करायचं? अगं दुर्गा बनायचं, चंडिका बनायचं आणि जन्माला येणाऱ्या मुलीला राणी लक्ष्मीबाई सारखं बनवायचं. राजमाता जिजाऊ, राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई, तारा राणी, सुनीता विल्यम, पी.व्ही. सिंधू या सगळ्या तर मुली म्हणूनच जन्माला आल्यात ना. पण त्यांनी फक्त स्वतःच नाही तर या देशाचं पण नाव मोठं केलंय. मला सांगता येईल, आज तुझ्या मोठ्या मुलीला जर कोणी चापट मारली तर तुझा जीव कळवळतो ना दादा, किती कळवळतो. मग तुझ्या गर्भात असणारं देखील तुझाच अंश आहे की नाही? मग जर त्याला आपण काढून टाकलं तर तुला दुःख नाही होणार? होईल की, किती दुःख होईल. आणि तुम्ही मला सांगा, जर मुली जन्माला आले नाही तर ही सृष्टी कशी चालणार? बरोबर आहे, पण दादा तुझं म्हटलं मला. मुलगा नको, मुलगीच हवी. या हट्टामुळे आज आपल्या देशातल्या राजस्थान, हरियाणा, अगदी आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा मुलांचा जन्मदर हा मुलींपेक्षा जास्तच आहे. आता झालेल्या सर्वेक्षणानुसार 1000 मुलांमागे फक्त 894 मुली आहेत. हीच परिस्थिती चालू राहिली तर तुमच्या पोरांना बायका भेटतील का? तुम्हाला सुना भेटतील का? हा, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आज वर्गातली आणि गर्भातली कुठली स्त्री सुरक्षित नाही बघा. इंदिराजी, तुम्ही परत जन्माला नका येऊ. तेव्हा तुम्हाला मारायला बंदुकीच्या गोळ्या होत्या. आता माणसाच्या टोळे, नव गर्भातच मारायला गर्भपाताच्या गोळ्या. हे कुठेतरी बंद झालं पाहिजे. म्हणून म्हणते, वाचली पाहिजे, वाचली पाहिजे. मुलगी वाचलीच पाहिजे. थांबली पाहिजे, थांबली पाहिजे. स्त्री भ्रूण हत्या थांबलीच पाहिजे. पण स्त्री भ्रूण हत्या थांबवणं एवढंच आता आपलं कर्तव्य उरलं नाहीये. स्त्री जन्माचं स्वागत सुद्धा झालं पाहिजे. ज्या दिवशी स्त्री भ्रूण हत्या थांबवली जाईल आणि स्त्री जन्माचं स्वागत केलं जाईल, ज्या दिवशी मुलगी जन्माला आली म्हणून घरात सण साजरा होईल, तिच्या रडण्याचा आवाज शाप नाही तर आशीर्वाद समजला जाईल, त्या दिवशी आपला समाज खऱ्या अर्थाने सुधारलेला असेल. म्हणून ठरवा, स्त्री भ्रूण हत्या थांबवूया आणि स्त्री जन्माचं स्वागत करूया. दाही दिशातून पंख स्वप्नांचे लेऊन यावं, तू यावं, तुझ्या जन्माचं स्वागत व्हावं. तू यावं, तुझ्या जन्माचं स्वागत व्हावं. दाही दिशातून पंख स्वप्नांचे लेऊन यावं, दाही दिशातून पंख स्वप्नांचे लेऊन यावं. तू यावं, तुझ्या जन्माचं स्वागत व्हावं. तू यावं, तुझ्या जन्माचं स्वागत व्हावं. वंशाची तू पणती कावी झाली पेटण्याआधी, बागेतल्या कळ्या का खुडल्या फुलण्याआधी, गाळल्या बाहुल्या जिथून डागाडल्या त्या धरेतून, गाडल्या बाहुल्या जिथून डागाडल्या त्या धरेतून, तळपती तलवार
छोटीशी आपण शपथ प्रतिज्ञा आपण घेणार आहोत. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी. यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही. करू देणार नाही. मी स्त्री जन्माचे स्वागत करेन. त्याविषयी जनजागृती करेन. आमच्या गावामध्ये 10 रुपयाची जादू योजना राबवेन. अशी शपथ आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने विशेष ग्रामसभेमध्ये आम्ही घेत आहोत. हात खाली घ्यायचा आणि भारत मातेचा जय जयकार हात उंच करून उंच आवाजात करायचे. भारत माता की जय.